आज देशाची आर्थिक परिस्थिती आणि महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार तुम्ही बघताय. कालच सिलेंडरचा भाव मला वाटतं 5व्यांदा का 6व्यांदा वाढवण्यात आला. पेट्रोल डिझेलचे किमती या गगनाला पोचलेल्या आहेत. त्याचबरोबर नीटमध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार आणि प्रचंड वाढणारी बेरोजगारी, अतिशय महत्त्वाचे आर्थिक प्रश्न ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. मागेही आपण भेटलो होतो तेव्हा मी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला होता की माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक ऑल पार्टी मीटिंग, देशाची आर्थिक परिस्थिती, जगामध्ये काय होतं आहे याच्यावर एक सविस्तर चर्चा झाली पाहिजे. वारंवार आम्ही मागणी करतो आहे, पण भारत सरकारकडून काहीही चर्चेला किंवा काही माहिती येत नाही. फक्त रोज कुठलाही स्टेटमेंट न करता पटकन पडद्यामागून महागाई वाढवली जाते, गॅस सिलेंडर वाढवलं जातं आहे. त्यामुळे प्रचंड ह्या आर्थिक परिस्थितीवर इंडिया अलायन्स आज सविस्तर चर्चा करण्यासाठी ही भेटत. काही सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीला शिवसेना फुटली, नंतर तुमचा पक्ष, नंतर आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार, आता टीएमसीचे खासदार, विरोधी पक्षातील खासदार एक प्रकारे भाजपसोबत जात आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षासोबत जात आहेत. याच्यावरती काही चर्चा होणार आहे? एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही, फोडला. शिवसेना फुटली नाही, फोडण्यात आली. आणि तुम्हाला सगळ्यांना आईस हा शब्द माहिती आहे. उन्हाळा पण खूप वाढलेला आहे, त्याच्यामुळे आईस म्हणजे तुम्ही लिंबू सरबत, आता लिंबू पण महाग झाले, ते पण असं लांबूनच अर्धा ग्लास बघायलाच मिळतं आहे. पण या परिस्थितीमध्ये आईस, इन्कम टॅक्स, CBI, EDचा वापर, गैरवापर हा गेले अनेक वर्ष आपण बघतो आहे. आणि मी स्वतः, बाकीच्यांचं मी कशाला बघू, मी स्वतः जे अनुभवलं आहे ना, त्याच्यामुळे ज्या परिस्थितीतून आम्ही गेलो आहे ते महाराष्ट्र मॉडेल जे शिवसेनेचं केलं, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं केलं, ते आज तृणमूलमध्ये होताना दिसतं आहे का अशी भीती आणि चर्चा दबक्या आवाजात आमच्या कानावर येते. मी म्हणजे वर्तमानपत्र असेल किंवा चॅनल्स असतील किंवा अशा काही की तृणमूल काँग्रेसबद्दल समज, गैरसमज, अफवा या पसरवल्या जात आहेत. हे दुर्दैव. ताई, गेल्या अनेक वर्ष छगन भुजबळ आपल्या सरकारने होते, त्यांना आता राज्यसभा न दिल्यानंतर प्रचंड नाराज आहे अशी खूप चर्चा आहे. तुमच्याकडे काय माहिती? नाही, हे बघा, दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू, पण आदरणीय भुजबळ साहेबांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर, प्रेम हे नेहमीच राहील. शून्यातून खूप मोठं विश्व त्यांनी उभं केलं आणि आदरणीय पवारसाहेबांबरोबर अनेक वर्ष सुखदुःखात ते राहिलेले आहेत. ह्याची जाणीव मला आयुष्यभर त्यांच्या ऋणात मी राहील. अर्थातच तुम्हाला जर वाटत असतं ते दुखावले असतील तर ह्याची मला खरंच काय माहिती नाही. पण ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आदरणीय माननीय भुजबळ साहेब आहेत, त्यांनी जो एवढा मोठा त्याग केला आहे, कष्ट केलेत, त्याच्यानंतर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय. जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवारसाहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे. आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता जो खरं मिळू शकला असता. पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं. अर्थातच शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मला काय त्यांच्या घरात काय चाललं आहे ह्याच्यात बघण्यात कुठलाही रस नाही. पण आदरणीय भुजबळ साहेबांबद्दल प्रेम आणि आस्था असल्यामुळे ते दिल्लीला आले असते तर मनापासून आनंद झाला असता, कारण का त्यांच्या भाषणांमधून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असतं. एवढाच त्याचा माझा स्वतःचा स्वार्थ की मला त्याच्यातून काहीतरी त्या पद्धतीने ते अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडतात, त्याच्यात शिकायला मिळालं असतं काहीतरी. फक्त मला नाही, नवीन अनेक खासदारांना. राज्यसभेची उमेदवारी जी आहे ती अजितदादांच्या पक्षाकडून दिली गेली आहे. 2 वर्षांची पोटनिवडणूक आहे आणि त्यासाठी ती उमेदवारी दिली गेली. चर्चा वेगवेगळ्या नावांच्या होत्या. अशी एक चर्चा आहे की एका ऑडिओ क्लिपमुळं एका खासदाराला, एका व्यक्तीला राज्यसभेचं तिकीट मिळणार होतं, त्या ऑडिओ क्लिपमुळे त्यांचं तिकीट गेलं, अशी पण एक चर्चा आहे. आता ऑडिओ क्लिप वगैरे मला काय माहिती नाही बाबा, कारण तुम्ही काय बोलताय हाच विषय मला माहिती नाही. त्याच्यामुळे कोणाची क्लिप, काय क्लिप, हे काय होती असं सांगितलं जातं. दादांबद्दल किंवा पवार कुटुंबाबद्दल काही वेगवेगळे शब्द त्यामध्ये वापरले गेले होते. त्यावरून काही पक्षाचे, सध्या असलेल्या पक्षाचे नेते नाराज आहेत असं बोललं जात होतं. ती क्लिप एका व्यक्तीने
ती तिथपर्यंत पोहोचली होती. ते राज्यसभेचे उमेदवार होते अशी चर्चा होती. चर्चा होती. हे बघा, क्लिप आहे का नाही मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी ऐकलेली माहिती नाही. आता समाज माध्यमातून काही चर्चा असेल आणि तुमच्याकडे ती काही क्लिप असेल तर ती आम्हाला ऐकवावी, मग आम्ही तुम्हाला खरं काय सांगू. आता ऐकीव बातम्यांवर कसं माणसाने बोलायचं आणि कुणाचं तिकीट का कापलं, कुठली क्लिप, याची खरंच मला माहिती नाही. पण इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पहिलेच मॅम पोस्टर्स लागले आहेत राजधानी दिल्लीत, जिथे खास करून शरद पवार यांचा फोटो पण लावला गेलाय आणि तो जे एक त्यांचा संवाद होता सांगितलेलं राहुल गांधी यांच्याबद्दल जी नीट झालेली होती ती झालेली आहे. राहुल गांधीमध्ये कन्सिस्टन्सी नाहीये, तो एक लिहिलं गेलं आणि हे सांगण्यात आलंय की इंडिया आघाडीमध्येच एकता नाहीये, तर हे एकत्र येऊन काय करणार. बघा, अर्थातच आमच्या विरोधकांनीच ते लावले असतील ना. आणि जर खरंच आमची, आपण कुणाबद्दल बोलतो, जेव्हा एखादं नाणं मार्केटमध्ये चालतं त्याच्यावर टीका कुणावर करतो, त्याचं काहीतरी मार्केटमध्ये चालतंच ना. एकीकडे आमचे विरोधक म्हणतात आमचं काही राहिलंच नाही आणि दुसरीकडे स्वतःचे पैसे खर्च करून आमच्या विरोधात पोस्टर लावतात. ह्याच्यातच आमचं यश दिसतं ना. याला एक आणखी एक जोडून प्रश्न असा आहे की कॉक्रोच जनता पार्टीचं नुकतंच आंदोलन झालं दिल्लीमध्ये, कुठेतरी विरोधकांना यातून एक नुकसानही होईल असं वाटतं का? कारण त्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा वेगळा होता, ते भरकटलं गेलं. तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे कसं पाहता आणि इंडिया आघाडीत चर्चा होईल त्या? दोन गोष्टी आहेत, ह्याचे दोन पैलू आहेत. एक तर कॉक्रोच जनता पार्टी, याचं मी अर्थातच स्वागत करीन, कारण का एका सशक्त लोकतंत्रामध्ये कोणी पक्ष काढायचा, विरोधात जायचं, सत्तेत जायचा, प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यामुळे लोकशाहीसाठी एखादा नवीन पक्ष होता तर त्याच्यात गैर काय, तो अधिकार आहे त्यांचा. आणि अशा गोष्टींना आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि नवीन पिढीला प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि दुसरीकडे की आमचा तो आमच्याबरोबरचे त्यांच्याबरोबर हा विषय नाही, पण त्याच्यातून एक गोष्ट नक्की निष्पन्न झाली की आर्थिक अस्वस्थता, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ह्या तीन गोष्टीची खतखत या शेवटच्या माणसापर्यंत समाजात काश्मीर टू कन्याकुमारी आहे का, तर आहे. हे कॉक्रोच जनता पार्टीनी दाखवून दिलं. त्याला कुठल्याही सर्वेची गरज राहिलेली नाही. मला विचाराल तर याची चिंता सत्ताधाऱ्यांनी केली पाहिजे. याचं कारण जी गोष्ट आम्ही वारंवार बोलत आलेलो आहोत ती या कॉक्रोच जनता पार्टीचे जे मेंबरशिप आहे, त्यांची जी भाषणं आहेत, त्याच्यात नवीन पिढीने मांडलेले जे मुद्दे आहेत ते त्याच्यात दिसून येतात. काही शिवसेना इंडिया आघाडीमध्ये आहे, एवढा मोठा विषय आहे, मात्र त्यांचं एकही प्रतिनिधी दिल्लीमध्ये आलेले नाहीये. इतकी सिरियसली इंडिया आघाडीला घेत नाही की जनतेच्या प्रश्नांना घेत नाही. नाही, माननीय उद्धवजी हे झूमनी जॉईन करणार आहेत. काल माझं राऊत साहेबांशी सविस्तर बोलणंही या विषयाबद्दल झालं. राऊत साहेबांना आज काही त्यांचे काही कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे आजची तारीख त्यांना येऊ शकले असते. अरविंद सावंत येऊ शकले असते. एरवी ते मुख्यमंत्री असताना त्यांना ऑनलाईन मुख्यमंत्री म्हटलं गेलं. आताही जेव्हा इंडिया आघाडीचे म्हणजे मुलं विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत, जंतर मंतरवरती आंदोलन करत आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एकही नेता दिल्लीमध्ये नाही, आदित्य ठाकरे येऊ शकले नसते. आता त्यांच्या पक्षातून कोण येणार, मला हे कोण आलं का नाही आलं ह्याचं माहिती नाही. पण एक तुम्हाला जबाबदारीने सांगते की मी स्वतः काल राऊत साहेबांशी बोललेले आहे आणि शिवसेनेचे माननीय उद्धवजी हे ऑनलाईन त्या मीटिंगला ते सहभागी होणार आहेत. आणि सातत्याने काँग्रेसशी आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी जेव्हा दिल्लीला येतात तेव्हा ठाकरे कुटुंबात तर भेटतंच, पण संजय राऊत साहेबांचं आणि राहुल गांधींची एक विश्वासाची आणि प्रेमाची मोठी केमिस्ट्री आहे. त्याच्यामुळे फक्त इंडिया अलायन्सच्या मीटिंगला असते त्यांची भेट होत नाही, एरवी पण आठवड्यात 10 दिवसात फोन कॉल किंवा भेटीगाठी या त्यांच्या होतच काही असतात. मधल्या काळामध्ये त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी जे काही चर्चा झाल्या, खासदार फुटण्याच्या बातम्या येत असतात, रात्रीतून एका पेपरला आलेली बातमी, त्यामुळे कुठेतरी इंडिया आघाडीपासून एक हात दूर एक हात जवळ आणि भाजपपासून एक हात दूर एक हात जवळ अशी काही स्ट्रॅटेजी दिसते. नाही, स्ट्रॅटेजी कसली हो, आज देश एवढ्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे, कसली स्ट्रॅटेजी. देश वाचलाच तर आपण सगळे वाचू ना. त्याच्यामुळे ही काही स्ट्रॅटेजीची वेळ नाही. आणि शिवसेना सातत्याने, काल तुम्ही दानवे साहेबांना पाहिलं असेल तुमच्याच चॅनलवर, काल ते रस्त्यावर उतरून संभाजीनगरला आंदोलन करत होते. राऊत साहेब तर रोजच तुमच्याशी देशाची आणि आज जे काय हानी होते देशाची आर्थिक, त्याच्यावर रोज अतिशय अभ्यासपूर्ण बोलत असतात. त्याच्यामुळे शिवसेने ऑनलाईन जॉईन होते त्याच्यात फार विचार न करता. आणि तुम्हाला असा का नाही विचार करत, कदाचित त्यांनी मोदीजींची सूचना ऐकली असेल की कटौती करा,
सगळे उगाच विमानं घेऊन फिरू नका. आम्ही तर सगळे कमर्शियलनी सत्तेत असू दे विरोधात येतो, पण साधारणपणे तुम्ही बघा आजही माननीय मोदीजी म्हणाले सगळे कमर्शियल द्या. महाराष्ट्रातले सगळे जे कोणी आहेत त्यांनी महाराष्ट्रात हेलिकॉप्टर विमान तर सोडा, त्यांच्या एवढ्या मोठ्या गाड्यांचे ताफे तरी कमी केले आहेत का? म्हणजे माननीय मोदीजी त्यांचे प्रधानमंत्री नाहीत, देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांनी सांगितलं काटकसर करा, पण दुर्दैव आहे महाराष्ट्रात कुठेही ना चार्टर बंद झालेत, ना हेलिकॉप्टर बंद झालेत, ना ताफे कमी झाले. No, let's finish मराठी. एक प्रश्न मराठीतला एक वेगळा प्रश्न आहे. Let me finish मराठी. बच्चू कडू जे आता एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये गेलेले आहेत, त्यांनी एक दावा केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2019 साली उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाफटका झालेला होता आणि आगामी काळामध्ये शिवसेनेसोबत म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत तसा दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं त्यांचा विधान बघायला. नाही, मी बच्चू भाऊचं मनापासून आभार मानते की जी गोष्ट उद्धवजींबरोबर झाली त्यांनी अति निर्मल मनाने सत्य आहे हे पुन्हा एकदा देशाला राज्याला सांगितलं, याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि पुढे काय होईल हे मला सांगता येत नाही, पण दगाफटका अनेक लोकांना झाला ह्याची म्हणजे मी माझ्या डोळ्यासमोर या झालेल्या घटना आहेत. त्याच्यामुळे मला बच्चू भाऊ जे बोलत आहेत ते आम्ही सगळ्यांनी ऐकलेले आहे, अनुभवले. त्यांनी सांगितलं की इतरांची मुलं केंद्रात जातात, परंतु मला न्याय मिळाले नाही अजून पण, आणि विस्तार होताना माझ्या नावाचा विचार होईल आणि कबड्डीतले खेळाडू आहेत बुद्धिबळातले नाही, त्यामुळे मागे असे नाराजी असं म्हणाले भुजबळ साहेब. मी मगाशीच म्हणले तसं की भुजबळ साहेब हे महाराष्ट्रातले थोर नेते आहेत. कष्टातून शून्यातून त्यांनी विश्व उभं केलं आहे. आम्हालाही आनंद झाला असता जर भुजबळ साहेब दिल्लीला आले असते. त्यांची भाषणं, त्यांनी केलेलं इतक्या वर्षाचं योगदान आणि त्याच्यातून आमच्यासारख्या पिढीला आणि आमच्या नंतरची पण जी युवा पिढी पार्लमेंटमध्ये येते त्यांनाही मार्गदर्शन झालं असतं. आणि त्याचबरोबर ही भूमिका नाही पण एक देशाला, राज्याला आणि पार्लमेंटला एक मोठा नेत्याचा अनुभव याच्यातून आपण सगळे मुकलो. हे दुर्दैव आहे, पण आदरणीय भुजबळ साहेबांना दिल्लीला जावं हे अनेक वेळा स्वतः आदरणीय पवार साहेबांनीही त्यांना अनंत वेळा विनंती केली होती की भुजबळ साहेबांनी लोकसभा लढावी का मग राज्यसभेवर जावं. आम्ही सगळे एकत्र असताना आदरणीय पवार साहेबांची अनेक वर्षांची ती इच्छा होती की देशाच्या राजकारणात भुजबळ साहेबांनी यावं. पण त्यांचा दरबारी राजकारण करण्याकडे इशारा आहे, कारण ते सांगितलं आम्ही कबड्डीत करतो बुद्धिबळातले नाही. आता कोण बुद्धिबळ त्यांच्याकडे खेळते आणि कोण कबड्डी हे मला कसं कळणार, कारण का त्यांचा गट वेगळा झालेला आहे आता, त्याच्यामुळे मला माहिती नाही. आणि खरं तर दुसऱ्याच्या घरात मी का बघू. पण ताई अमोल तटकरे नाराज झाले, साहेबांची भेट घेतली, प्रफुल्ल पटेल नाराज झाले, नंतर छगन भुजबळ नाराज होत आहेत. नक्की काय, कशामुळे नाराज होत आहेत, काय नक्की कारणं वाटतात? बताओ, दूसरे के घर में शौक नाही का, मुझे शौक ही नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे कोण नाराज नाही नाराज तर तुमच्याच चॅनलवरनं कळतं की तटकरे साहेब नाराज आहे असं तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही आहे. मग भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट येतं आहे, त्यामुळे नाराजी आहे का असं चॅनल्स किंवा वर्तमानपत्रात वाचतं. तर आमचे वरिष्ठ नेते, मी त्यांच्यावर अनेक वर्ष काम केलं आहे, मार्गदर्शन केलं आहे, असे नाराज असतील तर अर्थातच माणुसकी म्हणून वाईट वाटतं ना. शेवटी कधी ना कधी एका ताटात जेवलं, एकत्र काम केलं आहे, त्याच्यामुळे ते नाराज असतील तर वाईटच गोष्ट आहे. पण शेवटी माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, दुसरे काही घर में क्यों झाकू मैं. दादांचे निकटवर्तीय किशोर मासाळ होते, बारामतीचे आहेत, त्यांनी दादांच्या बोलण्यामध्ये त्यांचं वारंवार नाव घ्यायचं. त्यांची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होती. दादांच्या बाबत ते बोलतात की दादा गेले तरी मला फरक पडत नाही, अशा अशा ऑडिओ क्लिप आहे. हे सगळं काय अतिशय दुर्दैव आणि गलिच्छ आहे ती. आणि आता आत्मक्लेश करा वगैरे असं त्यांचं स्टेटमेंट आलं आहे, अतिशय खालच्या पातळीचं आणि दुर्दैवी आहे आणि अत्यंत वेदना आणि दुःख देणारी ती ऑडिओ टेप आहे. झालं सर. मैम हिंदी में बताइएगा, इंडिया महाआघाड़ी की बैठक है आज, क्या ये एकता है, शक्ति प्रदर्शन है, क्या सब कुछ सही है? देखिए, इंडिया अलायंस की मीटिंग ये बहुत महत्वपूर्ण मीटिंग है. राजनीति तो चलती रहेगी, लेकिन आज देश के सामने आप देख रहे हैं बड़े पेट्रोल हो, डीजल हो, गैस सिलेंडर हो, महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार, इस सब के खिलाफ 2014 में भारतीय जनता पार्टी ने एक बड़ा आंदोलन खड़ा किया. और आज 2026 में आप देख रहे हैं कि जो परिस्थिति 2014 में थे उससे भी बदतर आज ये आर्थिक परिस्थिति इस देश में है. और मैं लगातार
जब से ये शुरू हुआ है तब से मैं बड़ी विनम्रता से भारत के माननीय प्रधानमंत्री जी को विनती करते आई हूँ कि आप प्लीज़ आइए, ऑल पार्टी मीटिंग बुलाइए और हम साथ में मिलके सब इसमें देखेंगे हम क्या कर पाएंगे। लेकिन ये यहाँ सरकार की तरफ से कुछ भी नहीं स्टेटमेंट्स आ रहे, सिर्फ महंगाई रोज़ बढ़ाई जा रही है और इसके बारे में चर्चा करने के लिए आगे देश के हित के लिए हम लोग सब साथ आ रहे हैं। आज डीएम के एक आपका जो साथी था वो बिछड़ गया है इंडिया अलायंस से, नया साथी टीवी के आना एक्सपेक्टेड था लेकिन आया नहीं है। आम आदमी पार्टी की भूमिका स्पष्ट नहीं है, तृणमूल आ रही है लेकिन तृणमूल की पार्टी किसके पास रहेगी ये स्पष्ट नहीं है। आप ये सब कैसे देखते हैं? देखिए, मैंने भोगा है, एनसीपी को जब तोड़ा, शिवसेना को जिस तरह से तोड़ा, हमारे दोनों की केस चल रही है। अभी तृणमूल की क्या परिस्थिति है ये जब हम मिलेंगे तो पता चलेगा, क्योंकि शायद अफवाह भी हो सकती है। तो मेरे ख्याल से ये जब सब चर्चा हमारी होगी उसमें ही पता चलेगा कि ग्राउंड रियलिटी क्या है। पोस्टर्स लगे अलग अलग नेताओं के बयान राहुल गांधी के खिलाफ इंडिया अलायंस के। आप देखिए, एक तरफ बीजेपी कहती है हमारे कुछ मायने नहीं रखता, दूसरी तरफ हमारे खिलाफ पोस्टर लगा रही है। अगर कुछ है ही नहीं दम तो पोस्टर लगाने की क्या ज़रूरत। लेकिन इंडिया अलायंस जब जब मिलती है तब हमारे विरोधक को काफ़ी दिक्कत होती है, ऐसे दिखता है। थैंक यू। शरद पवार had questioned the leadership of Rahul Gandhi. He had not questioned his leadership. He had made suggestions. He's not consistent on He has made leadership. He has made comments about every leader in this country that when they've asked. Some have been suggestions, some have been complimentary, some have been advice. Today will that be pitched in the whole meeting about Rahul Gandhi's leadership in India bloc? Not at all. That's not at all the agenda right now. The agenda is to save India right now. The economic challenges that India is facing is far more important than you and me right now, because the country matters, be it the economic situation, the increasing corruption, and look at the large unemployment. India is facing a huge challenge right now, and I think we are India first. So we need to work on our country first. And should the Congress have backed TVK as a result of... See, what's the point of getting into what we should and could and would have done? It has no meaning. Let's live the moment and see how to go ahead. TMK working on the big survey for the India bloc. Let's figure it out, no, across the day. See, should, could, would are all words that today don't have any meaning, right? We have to introspect and see. Maybe in a few days, India DMK could be back with मैम, us. इतनी बड़ी बैठक है और हम ये देखते हैं कि उद्धव ठाकरे ऑनलाइन जुड़ रहे हैं। वो यहाँ पे फिजिकली प्रेजेंट होना उनको इम्पोर्टेंट नहीं लगा क्या? एक तक बहुत टाइम बाद ही इंडिया की बैठक हुई है। नहीं, उद्धव जी कल संजय राउत जी से मेरी बात हुई थी। उनके फैमिली में कुछ प्रोग्राम है, शायद पर्सनल उनका कुछ, और बहुत सब वरिष्ठ नेता है, तो सबकी इच्छा थी कि उद्धव जी या संजय राउत जी ही आए। लेकिन एक के घर में कुछ प्रॉब्लम था और कुछ फंक्शन या कुछ है, और उद्धव जी बहुत बार ऑनलाइन ही ये सारी बड़ी मीटिंग्स में आते हैं। तो मेरे ख्याल से उन्होंने भी सोचा तो होगा उद्धव जी ने कि माननीय प्रधानमंत्री भले भारतीय जनता पार्टी के हो लेकिन देश के प्रधानमंत्री है। उन्होंने भी कहा है कि फालतू में आप यहाँ वहाँ मत घूमिए, आप पैसा बचाइए, ऑयल बचाइए। शायद उद्धव जी ने भी बड़ा सोचा हो कि देश के हित में मैं क्यों और ऑयल ख़राब करूँ, अच्छा है कि मैं ऑनलाइन अगर जुड़ सकता हूँ तो ऑनलाइन में करूँ, बचत ही होगी देश की। थैंक यू। हे भुजबळ साहेब काय म्हणले, निघाला तुम्ही तिकडे? नाही, नाही, 5 मिनिट हां